कारण की ही जी पार्किंग टॅग आहे हे एक वेल्वेट पार्किंग म्हणून सुद्धा असते की ज्या काही मोठ्या हॉटेल्स मधून ज्या असतात किंवा ते वेल्वेट पार्किंग जे असते की त्याच्याही सुद्धा वेगळे टॅग असतात. मग त्या संदर्भात आणखी दोघं तिघं पण तिथे कर्मचारी म्हणून होते काय ह्या संदर्भातही सुद्धा पोलिसांनी तपासणी केली नाही. म्हणजे मीन्स पोलिसांचा ॲज अ आयो म्हणून काय काय लॅक्युना आहे आपल्याला हे बघायचंय की पोलिसांनी कुठे कुठे काय काय चुका केलेल्या आहेत ह्या सगळ्या करताना. मग त्या संदर्भात जेही मी तुम्हाला गुन्ह्याची तपासणी सांगते आहे त्या तपासणी अंतर्गत कुठे कुठे काय काय गोष्टी चुकलेल्या आहेत हे तुम्ही लक्षात घेऊन तुम्हालाही इन फ्युचरमध्ये ह्या गोष्टी टाळायच्या आहेत. आणि ह्या गोष्टी ज्या आहेत की ज्या छोट्या छोट्या गोष्टी किंवा जे छोटे छोटे पुरावे जे आहेत त्याच्यामुळेही सुद्धा ॲक्युजला कन्व्हिक्शन होऊ शकतं हे आपल्याला समजून घेणे आणि जाणून घेणे आणि त्याच्यानुसार अप्लाय करणे फार महत्त्वाचं आहे. त्या संदर्भात जे PI सेगल होते तपासणी अधिकारी त्यावेळेस तपासणी अंतर्गत RTO टेरडिओ आणि RTO अंधेरीच्या अधिकाऱ्याची माहितीनुसार आरोपीचे ड्रायव्हिंग लायसन व्हॅलिड नव्हते व त्याला कोणत्याही प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन देण्यात आले नव्हते. आरोपीने विदाउट लायसन गाडी चालवली होती जेव्हा ही घटना घडली होती. म्हणजे आपल्याला माहिती आहे की मोटर व्हेकल ऍक्ट मधला जो सेक्शन 181 की 3 आणि 4चं उल्लंघन करून जर कोणी व्यक्ती पब्लिक प्लेसच्या ठिकाणी जर गाडी चालवत असेल तर इट्स पनिशेबल 181 नुसार. आणि 181 नुसार आपल्याला माहिती की वयोमर्यादा तर होती पण त्याच्याकडे लायसन नव्हतं. विदाउट लायसन हा व्यक्ती गाडी चालवत होता हेही सुद्धा त्या RTOच्या तपासणी अंतर्गत आपल्याला समजून आले. आरोपीने विदाउट लायसन गाडी चालवली होती जेव्हा ही घटना घडली आणि CRPC नुसार 164 अन्वये साक्षीदारांची साक्ष मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट समोर नोंदवली. कमल खानचे स्टेटमेंट CRPC सेक्शन 161 नुसार नोंदवले गेले. परंतु कमल खान त्या वेळेस जो आहे पळून गेलेला होता. कमल खानचे सुद्धा स्टेटमेंट हे 5 वर्षानंतर नोंदवून घेतल्यात आले होते. पण कमल खानचं स्टेटमेंट फक्त ॲज अ विटनेस म्हणून ऑन पेपर होतं पण प्रत्यक्षात त्याची चीफ एक्झामिनेशन पण घेण्यात आली नाही किंवा क्रॉस एक्झामिनेशनच्या वेळेस कमल खान जे आहे त्यालाही सुद्धा कोर्टासमोर प्रेझेंट केल्या गेलं नाही. आता हे का केल्या गेल्या नाही कशासाठी केल्या गेल्या नाही याच्यामध्ये काही गोष्टी लपलेल्या आहेत का त्या अद्यापही उघड आलेल्या नाही आहेत. मग त्याच्यानंतर जे आहे 4/10/2000 रोजी ह्या ज्या आहेत ह्या सगळे स्टेटमेंट यांचे हळूहळू नोंदवले गेले मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट समोर. आणि 27/9/2002 व 28/9/2002 रात्री 9:30 पासून घटना घडेपर्यंत आरोपीचा मित्र त्याच्यासोबत 2:45 म्हणजे रात्रीच्या 2:45 पर्यंत रात्री सोबत होता. आता याच्यामध्ये जसं रवींद्र पाटील हा आय विटनेस होता सगळ्यात महत्वाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसाच कमल खान सुद्धा प्रत्यक्ष साक्षीदारच होता म्हणजे मीन्स आय विटनेस होता. पण कमल खान कुठेही प्रेझेंट होऊन त्यांनी आपली नोंद केली नाही किंवा त्यांनी या बाबतीत काही विटनेस सुद्धा किंवा साक्ष सुद्धा गेली नाही. कमल खान हा मुख्य प्रत्यक्ष साक्षीदार होता त्या घटनेचा. त्यासोबत बॉडीगार्ड रवींद्र पाटील व प्रत्यक्षदर्शी पण साक्षीदार होता. पण कमल खानची साक्ष मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट समोर घेण्यात आलेली नाही व सेशन कोर्टासमोर पण घेण्यात आलेली नाही. CRPC सेक्शन 191 नुसार कमल खानची साक्ष फार महत्वाची होती कारण की रवींद्र पाटीलची जितकी साक्ष महत्वाची होती ॲज अ आय विटनेस म्हणून तशीच सेम ॲज अ आय विटनेस म्हणून कमल खानची सुद्धा साक्ष महत्वाची होती. पण ज्यावेळेस ही घटना घडली होती त्यावेळेस कमल खान हा पळून गेला होता आणि कमल खान हा प्रॉपर भारताचा नाहीये. तो जरी गायक असला तरीही सुद्धा कमल खान हा इथला प्रॉपरचा नाहीये. तो USA नागरिकत्व आहे किंवा त्याने USAचंच नागरिकत्व स्वीकारलेलं आहे आणि तो USA पळून गेला. परंतु त्याला ॲज अ विटनेस म्हणून ऑन पेपर दाखवण्यात आलं कोर्टासमोर पण त्याची एकदाही सुद्धा साक्ष घेण्यात आली नाही आणि त्याला समन्स देऊन सुद्धा तो कोर्टासमोर प्रेझेंट केला नाही. आणि त्याच्यानंतर हळूहळू आयोनी त्याला जे आहे त्याची नोंद जी आहे ती हळूहळू कमी करून टाकली आणि कोर्टासमोर हे म्हटलं की तो व्यक्ती यायला तयार नाही किंवा तो टाळाटाळ करतो आहे त्याच्यामुळे आम्ही त्याला बोलवलं नाही किंवा त्याची साक्ष घेतली नाही. म्हणजे पोलिसांनी कुठे चुकीचं केलेलं आहे हे आपल्याला समजून येते आहे की जर त्याला समन्स दिला आहे किंवा त्याचा ॲड्रेस माहीत नव्हता तर ॲड्रेस काढून घेण्याचं हे पोलिसांचं कर्तव्य होतं
आणि ॲड्रेस मिळाल्यानंतरही सुद्धा त्याला समन्स पाठवणे आणि त्याला कोर्टासमक्ष साक्ष द्यायला हजर लावणेही सुद्धा कंपल्सरी करू शकत होते, परंतु पोलिसांनी हे केलेलं नाही. मग त्याच्यामुळे सुद्धा ही केस जी आहे ही फार वीक होत चाललेली हळूहळू. मग त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी कोर्टासमक्ष त्याने आरोपीचा गुन्हा सिद्ध झाला असता कमल खानलाही कोर्टासमक्ष रिक्वेस्ट करून साक्षीसाठी बोलवले नाही व बॉडीगार्ड रवींद्र पाटील यांची पण साक्ष घेऊन सेशन कोर्टासमक्ष क्रॉस एक्झामिनेशनसाठी घेण्यात आली नाही. जेव्हा मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट समोर जेव्हा रवींद्र पाटील जो बॉडीगार्ड होता त्यांनी साक्ष दिली त्यावेळेस त्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट समोरच दिली होती, परंतु ज्यावेळेस 2002 ला रवींद्र पाटीलने साक्ष दिली आणि 2007 पर्यंत त्याच्या बाबतीत त्याला कोणत्याही बाबतीत साक्षीला बोलवले गेले नाही किंवा ती साक्ष क्रॉस एक्झामिनेशन मध्येही सुद्धा घेण्यात आली नाही. मीन्स कोर्टाचाही काही बाबतीत त्याच्यामध्ये चुकीचं झालेलं आहे की त्यांनी त्या बाबतीत क्रॉस एक्झामिनेशनला किंवा डिफेन्स लॉयरला सांगितलं नाही याची क्रॉस एक्झामिनेशन घ्यायला. त्याच्यामुळे ज्या गोष्टी आहेत त्या पुढे आल्या नाही किंवा जे रवींद्र पाटीलने जी साक्ष दिली होती ट्रायल कोर्टासमोर तीच सेशन कोर्टाने ग्राह्य धरून सलमान खानला कन्व्हिक्शन दिलेली आहे, परंतु हायकोर्टाने याच्यावर सुद्धा ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. पण सेक्शन 191 नुसार हायकोर्टाने डिसमिस केली. का केली? कारण की त्याची क्रॉस एक्झामिनेशन झालेली नव्हती आणि ज्यावेळेस 2002 ला रवींद्र पाटीलने जेव्हा साक्ष दिली होती त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर 2 किंवा 3 वर्षानंतर परत एकदा साक्षीला बोलवलं होतं त्याला, त्यावेळेस त्याच्या साक्षीमध्ये थोडंसं तफावत दिसून आली, त्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स आपल्याला दिसून आला की रवींद्र पाटीलच्या ज्या साक्षीमध्ये आहे त्या थोड्याशा गोष्टी चेंज होत गेलेल्या. आता ते का चेंज होत गेल्या, कशासाठी चेंज होत गेलेल्या आहेत त्याही बाबतीत आयोगाने कोणत्याच बाबतीत तपासणी केलेली नाही. हे सर्व आरोपावरून MM कोर्टाने हे जे आहे अरेस्ट वॉरंट काढले, पण आरोपी दिनांक 7/10/2002 रोजी स्वतः सरेंडर केले पोलिसांसमोर व MM कोर्टाने त्याला मीन्स मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटने त्याला बेल दिली आणि सर्व गुन्ह्यांची नोंद घेऊन तपासणी करून दोषारोपपत्र चार्जशीट मॅजिस्ट्रेट मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट बांद्रा कोर्टाने समोर 21/10/2002 रोजी सादर केले आणि 31/1/2003 रोजी सेशन कोर्टाने सेक्शन 304 पार्ट 2 IPC नुसार गुन्हा नोंदविला आरोपी विरुद्ध आणि त्याचप्रमाणे 2003 प्रमाणे कोर्टाने ॲप्लिकेशन रद्द करून कोणाचं आरोपीचं ॲप्लिकेशन रद्द करून हे गुन्हा नोंदवत सेक्शन 304 पार्ट 2 308 379 279 338 337 427 ऑफ IPC आणि मोटर व्हेकल ऍक्टचे 134A आणि B, सेक्शन 187, सेक्शन 185, सेक्शन 181 मोटर व्हेकल ऍक्टचं आणि बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट मधलं सेक्शन 66 IB हे जे ह्यानुसार चार्ज फ्रेम करून गुन्हा सिद्ध करून शिक्षा देण्यात आली, परंतु आरोपीला गुन्हा व गुन्ह्याची शिक्षा मान्य नसल्याने त्याने रिट पिटिशन दाखल केली हायकोर्टाला, जी की 24/67/2003 ला CRPC 482 नुसार व हायकोर्टाने रिट पिटिशनला मान्य करून सेक्शन 304(2) ऑफ IPC चा गुन्हा रद्द केला आणि जो सेशन कोर्टाने निकाल दिलेला होता आरोपी विरुद्ध तो क्वॅश केला, रद्द केला, सेट असाइड ठरवला गेला. त्यानंतर या क्रिमिनल रिट पिटिशन अपीलला चॅलेंज करून स्टेट गव्हर्नमेंटने जी आहे ती याचिका दाखल केली आणि क्रिमिनल अपील जो आहे 1508/2003 ला अपेक्स कोर्टामध्ये ही याचिका दाखल आहे सध्या. म्हणजे ही जी सिक्वेन्स आहे की ट्रायल कोर्टासमोर ह्या सगळ्या गोष्टी मांडल्या गेल्या सेशन कोर्टासमोर. सेशन कोर्टाने ह्या सगळ्या गुन्हा किंवा रवींद्र पाटीलच्या स्टेटमेंटनुसार किंवा बाकीचे जे विटनेसेस होते जे की 4 लोक इंजर्ड झालेले होते किंवा त्यांच्यासोबतचे पंच म्हणून होते किंवा त्यांना जे रात्रीच्या वेळेस सलमान खानला पळताना सुद्धा बघितलं होतं, हे सगळे असे मिळून 27 विटनेस प्रोसिक्युशननी
सेशन कोर्टासमोर प्रेझेंट केले आणि प्रेझेंट केल्यानंतर जे सगळ्यात मेन साक्ष म्हणून कोर्टासमोर आले ते होते 17 लोक किंवा 17 साक्षीदार होते. त्या 17 साक्षीदार तपासल्यानंतर सेशन कोर्टाने आरोपीला कन्व्हिक्शन दिलं 5 वर्षाची आणि 25,000 रुपये फाईन. परंतु आरोपीला ही शिक्षा मान्य नसल्यामुळे त्यांनी जे आहे रिट पिटिशन दाखल केली ह्याच ऑर्डरच्या विरुद्ध, मीन्स सेशन कोर्टाच्या ऑर्डर विरुद्ध, की मला ही शिक्षा मान्य नाही आणि माझ्या विरोधात असा कोणता गुन्हाही सिद्ध होत नाही आणि सेशन कोर्टाने ह्या बाबतीत माझ्यावर अन्याय केलेला आहे. ह्या संदर्भात त्यांनी रिट पिटिशन दाखल केली हायकोर्टाला, बॉम्बे हायकोर्टाला. आणि त्याच्यानंतर जे आहे की बॉम्बे हायकोर्टाने त्याला कन्व्हिक्शनचे जे दिलेलं होतं सत्र न्यायालयाने ते क्वॅश केलं, रद्द केलं, कारण की त्याच्या विरोधात असे कोणतेही गुन्हा सिद्ध होत नव्हते. आता ते गुन्हा कसे सिद्ध होत नव्हते, काय सिद्ध होत नव्हते तेही सुद्धा आपण आता स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. मग याच्यामध्ये जे आहे की आता हे सध्या सुप्रीम कोर्टाला ही जी याचिका आहे किंवा पिटिशन दाखल केलेली आहे स्टेट ऑफ महाराष्ट्रनी कोणाच्या विरोधात, सलमान खानच्या विरोधात, की जे हायकोर्टाने त्याला ॲक्विट केलेला आहे हा बेस व्यवस्थित नाही आहे किंवा ज्याच्या विरुद्ध अशा काही बाबतीत चार्जेस आहेत तरीही सुद्धा काही बाबतीत हायकोर्टाने त्याच्या फेवरला ह्या सगळ्या गोष्टी दाखल केल्या आणि त्याला ॲक्विट केलं. त्या संदर्भात ज्या काही आहे की गव्हर्नमेंटला हा निर्णय मान्य नसल्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये सध्या याचिका दाखल केलेली आहे आणि या याचिकेचं सध्या न्याय झालेला नाहीये किंवा निवाडा झालेला नाहीये. ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपल्या समक्ष सगळ्यांसमोर येईलच. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे की सत्र न्यायालयाने दाखल कोणकोणते चार्जेस केलेले आहेत आरोपींविरुद्ध. कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर बाय कॉझिंग डेथ ऑफ नरुला, मीन्स जो की आहे की नरुला ज्याचे की मृत्यू झालेले होते त्या गाडीच्या अंतर्गत किंवा त्या गाडीच्या खाली दबून, त्यावेळेस जी टोयोटा लँड क्रुझर होती ती होती नंबर MH01 DA32 मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवली. त्यानुसार कोर्टाने त्याला 304(2) हे त्याच्यावर आरोप जे आहे ते लावलेले होते आणि 337 नुसार जे आहे की बेधडकपणे गाडी चालवणे मीन्स रॅश अँड निग्लिजंट आणि दुखापत ज्याला झालेली आहे तो कलीम पठाण जो की 24 वर्षाचा आणि मुन्ना भाई जो की 29 वर्षाचा, त्याला या बाबतीत सिंपल हर्ट झालेलं होतं. मीन्स आपल्याला माहिती आहे की आपल्या IPC मध्ये आपल्याला या सगळ्या डेफिनेशन आहे की 337 आणि 338 मध्ये दिलेलं आहे की जर गंभीर दुखापत झाली असेल तर त्याच्यासाठी वेगळ्या काही गोष्टी आहेत आणि ज्याला की सिंपल हर्ट झालं असेल तर त्याच्याही साठी संदर्भात, म्हणजे याच्यातले जे 4 जे इंजर्ड पर्सन होते त्याच्यातल्या 2 जणांना गंभीर प्रकारचं दुखापत झालेली होती आणि 2 जणांना सिंपल जे आहे दुखापत झालेली होती, म्हणजे सर्वसाधारण दुखापत झालेली होती की ज्यांना थोडंफार डॅमेज झालेलं आहे. आणि 338 नुसार हे म्हटलं आहे IPC नुसार की गंभीर दुखापत अब्दुल शेख आणि नियामत शेख जे आहे जे की 17 वर्षाचे आणि 18 वर्षाचे आहेत त्याही व्यक्तीला जे आहे की गंभीर प्रकारची दुखापत झाली होती आणि हे 4ही लोक भाभा हॉस्पिटलला ट्रीटमेंट घेत आहेत आणि त्यांनी 2 महिने किंवा 2.5 महिने त्यांनी तिथे ट्रीटमेंट घेतली ह्या सगळ्या इंजुरीजमुळे. त्याच्यानंतर जे आहे की 3(1) मोटर व्हेकल्स की आपल्याला माहिती आहे की लायसन्सची आवश्यकता हे सेक्शन 3 मध्ये म्हटलेलं आहे की कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जर कोणत्याही व्यक्तीला गाडी चालवायची असेल तर त्याच्याकडे लायसन हे असणं आवश्यक आहे. हे 3(1) मध्ये म्हटलेलं आहे. त्यानुसार व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन नव्हते त्याच्याकडे म्हणून त्याला 181 नुसार पनिशमेंट देण्यात आली सलमान खानला आणि 334 जे लावलेलं आहे मोटर व्हेकल ऍक्टचं त्यानुसार विक्टिमला मेडिकल मदत न करता तिथून पळून जाणे आणि 187 नुसार जे की पोलिसांना माहिती न देणे अपघाताची, हेही सुद्धा 187 आपण मोटर व्हेकल ऍक्टचं त्यांच्या विरोधात लावलेलं आहे. आणि 185 जे आहे की 100 ml रक्तामध्ये जे आहे 30 mgच्या पेक्षा जास्त मीन्स 62 mg अल्कोहोल सापडून आले म्हणून कोर्टाने त्याच्या अगेन्स्ट मध्ये 185 सुद्धा हे लावलेला आहे चार्ज. त्याच्यानंतर 27 विटनेसची संपरीक्षा घेण्यात आली, एक्झामिनेशन घेण्यात आली. त्यामध्ये डिफेन्स व्यक्ती म्हणून एक अशोक सिंह
याची तपासणी 313 नुसार CRPC नुसार घेण्यात आली. पण हा अशोक सिंह जो आहे हा 2002 ला याचे कोणत्याही बाबतीत साक्ष घेण्यात आला नाही. तो अचानकच 13 वर्षांनी प्रेझेंट झालेला आहे कोर्टासमोर. हे सगळ्यात मोठी गोष्ट जी आहे जी की ॲक्विट ठरवतो आहे सलमान खानला, तो व्यक्ती म्हणजे अशोक सिंह. आता हा अशोक सिंह कोण आहे? अशोक सिंह त्याचे वडील जे आहे ते सलीम शेख मीन्स सलमान खानच्या वडिलांकडे वल्लोपार्जित त्यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून राहिलेले आहेत आणि अशोक सिंह सुद्धा तिथेच काम करतो होता. पण अशोक सिंहाचं जो काम होतं सलमान खानच्याकडे ते अल्टून पाल्टून होतं, कधी मध्ये होतं, म्हणजे जेव्हा त्यांना गरज वाटेल त्यावेळेस ते अशोक सिंहाला बोलवत होते ॲज अ ड्रायव्हर म्हणून. अदरवाईज जर काम नसतं तर मग ते अशोक सिंह यायचा नाही. परंतु 13 वर्षानंतर कोर्टासमक्ष जेव्हा अशोक सिंह आला आणि अशोक सिंहाने जेव्हा म्हटलं की त्यावेळेस जेव्हा घटना घडली होती त्यावेळेस मी गाडी चालवत होतो आणि गाडी चालवतानाही सुद्धा मीच होतो आणि माझ्या बाजूला जे आहे सलमान खान बसलेले होते. पण अचानक 13 वर्षानंतर अशोक सिंह कुठून आला, काय आला हे कोणालाच माहित नव्हतं. परंतु त्याच्या क्रॉस एक्झामिनेशन मध्ये हायकोर्टासमोर हे मांडलं गेलं की मी ज्या दिवशी सलमान खानला अरेस्ट करण्यात आलेली होती त्याच दिवशी मी सलमान खानला घ्यायला पोलीस स्टेशनला गेलो होतो आणि आयोनी माझं स्टेटमेंट नोंदवून घेतलेलं नाही आणि आयोला पण मी भेटलो होतो, पण आयोनी माझं स्टेटमेंट नोंदवून घेणं महत्त्वाचं ठरलं नाही तर मी परत 13 वर्षानंतर आलोच नसतो. त्यावेळेसच मी प्रेझेंट झालो असतो ज्यावेळेस सलमान खानला अरेस्ट करण्यात आली होती त्यावेळेस. म्हणजे हा अशोक सिंह सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे या केस मधला, कारण की अशोक सिंहमुळेच सलमान खानला ॲक्विट ठरवण्यात आलेला आहे. आणि अशोक सिंहने ज्या काही आहे की मी गाडी चालवत होतो आणि गाडीचं लेफ्ट साईडचं जे टायर आहे ते फुटल्यामुळे गाडीचा ॲक्सिडेंट झाला हे त्यांनी कोर्टासमोर प्रत्यक्षात मांडल्या क्रॉस एक्झामिनेशन मध्ये आणि ह्याच क्रॉस एक्झामिनेशन नुसार सलमान खानला निर्दोष सुटका देण्यात आली. हा अशोक सिंग जो आहे जेव्हा कोर्टाने विचारलं होतं की 13 वर्ष तुम्ही कुठे होते, कारण की घटना तर घडली 2002 ला आणि तुम्ही डायरेक्टच 2015 ला कसे हायकोर्टासमोर प्रेझेंट झाले, तर त्यावेळेस त्यांनी हे म्हटलं होतं की आयोनी माझी कोणत्याच प्रकारची नोंद घेतली नाही किंवा प्रोसिक्युशननेही सुद्धा मला कधी बोलवण्याचाही सुद्धा प्रयत्न केला नाही. म्हणजे डिफेन्स विटनेस सगळ्यात महत्त्वाचा होता जो की अशोक सिंह जो होता तो. त्याच्यानंतर सेक्शन 323 आहे CRPCचं आणि सेक्शन 225 ते 235 जे नुसार गुन्ह्याची नोंद घेऊन सत्र न्यायालयाने 5/12/2013 रोजी 17 साक्षीदार यांची साक्ष नोंदवून मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने घेतली आणि ती ॲक्सेप्ट न करता फ्रेश ट्रायल आर्ग्युमेंट नोंदवून 27 प्रोसिक्युशन विटनेस व 1 डिफेन्स विटनेस यांची साक्ष नोंदवली व त्यानुसार सेशन कोर्टाने 27 प्रोसिक्युशन विटनेसची साक्षाचा विचार करता डिफेन्स विटनेसची साक्ष रद्द केली. म्हणजे सेशन कोर्टाने ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे की जेव्हा डिफेन्स विटनेस आला होता 13 वर्षांनंतर त्यावेळेस डिफेन्स विटनेसची साक्ष का घेण्यात आली नाही हाही सुद्धा हायकोर्टाने सगळ्यात मोठा प्रश्न सत्र न्यायालयावर उचलला होता की तुम्ही सगळ्या प्रोसिक्युशन विटनेसची साक्ष घेऊ शकता, मग डिफेन्स विटनेसची तुम्ही साक्ष का घेतली नाही, त्याची एक्झामिनेशन का घेतली नाही. जर तुम्ही त्यावेळेसच घेतली असती तर त्यावेळेसच ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हायकोर्टापर्यंत आल्या नसत्या आणि सत्र न्यायालयालाच ॲक्विट ठरवता आलं असतं सलमान खानला. त्याच्यानंतर प्रीपॉन्डरन्स ऑफ प्रोबॅबिलिटी होती ही नुसार आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध होतो व वरील सर्व चार्जेसच्या त्याच्या विरुद्ध होते हे सगळे चार्जेस. त्यानुसार सेशन कोर्टाने आरोपीला 5 वर्ष इम्प्रिझनमेंटची शिक्षा ठोठावली. म्हणजे जे आपण IPC किंवा CRPC किंवा मोटर व्हेकल ऍक्ट आणि बॉम्बे प्रोहिबिशन रूल्स नुसार जे आपण सगळे सेक्शन बघितले की सत्र न्यायालयाने कोणत्या प्रकारचे चार्जेस त्याच्या विरोधात मांडले आणि कोणकोणत्या नुसार त्याच्यावर त्या बाबतीत चार्जेस सलमान खानवर ठेवण्यात आलेले आहेत आणि ते सगळे चार्जेस त्याच्या विरुद्ध सिद्ध झाल्यानंतरच सेशन कोर्टाने त्याला 5 वर्षाची इम्प्रिझनमेंट दिली, जी की आपण सेशन कोर्टामध्ये बघितली होती किंवा जी की मी तुम्हाला आता सांगितली होती. त्यानुसार सत्र न्यायालयाने ह्या सगळ्या गोष्टीच्या अंतर्गत त्याच्यावर
असे काही विरोधात त्याच्यावर सगळे गुन्हे दाखल केले गेले होते. आता आरोपीच्या वकिलांनी काही सगळ्यात महत्त्वाचे पॉइंट जे आहे ते हायकोर्टात मांडलेले आहे. आरोपीच्या वकिलांनी हे जे पॉइंट मांडलेले आहे याच्यामुळेच केस पूर्णच्या पूर्ण आरोपीच्या हातात गेली आणि प्रॉसिक्युशन आपले काहीही करू शकले नाहीत. आणि प्रॉसिक्युशनने जे काही बाबतीत निग्लिजन्सी दाखवली होती काही विटनेस समोर प्रेझेंट करण्यासमोर कोर्टासमक्ष, त्याही बाबतीत प्रॉसिक्युशनच्या काही चुका दाखवण्यात आलेल्या हायकोर्टाने. आणि दुसरी गोष्ट, आयोने सुद्धा काही बाबतीत ज्या चुका केलेल्या आहेत त्या डिफेन्स विटनेसने आपल्या हायकोर्टाच्या समक्ष अशा काही बाबतीत मांडलेल्या आहेत. ते सगळ्यात महत्त्वाचे हे पॉइंट्स आहेत, हे आपण वन बाय वन घेणार आहोत. याचिकाकर्ता जो आरोपी आहे हा गाडी चालवत नव्हता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोपीच्या वकिलांनी एक पॉइंट मांडला होता की आरोपी गाडी चालवत नव्हता आणि त्याने दारू घेतलेली नव्हती. घटना ज्यावेळेस घडली होती त्यावेळेस प्युअर आणि सिंपल ॲक्सिडेंट होता, कारण त्याच्या डाव्या बाजूच्या गाडीचे जे टायर होतं ते ब्रस्ट झाल्याने किंवा फुटल्याने तो ॲक्सिडेंट झाला. टायर ब्रस्ट झाल्याने गाडी कंट्रोलमध्ये होऊ शकली नाही, म्हणून हा अपघात घडला. म्हणजे आरोपीच्या वकिलांनी प्रत्येक विटनेसला क्रॉस केल्यानंतरही सुद्धा त्यांनी त्यांच्याच गोष्टी इम्प्रूव्ह करून दाखवण्याचा किंवा त्यांनी त्यांच्याच गोष्टी क्लॅरिफाय करून दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे की आरोपीला किंवा आरोपीच्या वकिलांना कोणत्याच बाबतीत त्याच्यावर ऑब्जेक्शन घेता कामा नये. ह्याच गोष्टीच्या अंतर्गत आपल्याला तपासणी करता आली पाहिजे. आणि ती तपासणी ही सुद्धा करताना आपले जे विटनेसेस आहेत तेही सुद्धा प्रॉपरच असले पाहिजे किंवा आपल्या विटनेसला आपण रिकॉल करून द्यायला पाहिजे की तुम्हाला कोर्टासमक्ष काय बोलल्या गेलं पाहिजे, काय बोलल्या नाही गेलं पाहिजे. ह्याच रिलेटेड जो आहे डिफेन्स वकीलने फार व्यवस्थित मुद्दे आणि आपला आरोपी निर्दोष कसा सुटेल ह्याच बाबतीतले त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. त्याच्यानंतर रवींद्र पाटील यांची साक्ष मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट समोर घेतली, पण सेशन कोर्टासमोर तो हजर राहू शकला नाही क्रॉस एक्झामिनेशनसाठीही, कारण तो 2007 ला मरण पावला होता. म्हणजे रवींद्र पाटीलची जी आहे हायकोर्टानुसार जे आहे की त्याच्या भावाने डेथ सर्टिफिकेट प्रेझेंट केलं होतं. रवींद्र पाटीलचं जे 2002 ला त्यांच्याकडनं विटनेस घेण्यात आली होती, 2007 ला रवींद्र पाटीलचा मृत्यू झाला. पण मृत्यूच्या याच्यामध्ये डेथ सर्टिफिकेटमध्ये हे सांगितलेलं होतं की त्याची जी डेथ आहे ही TB मुळे झालेली आहे. पण हे अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही की खरंच त्याची डेथ जी आहे ती TB मुळे झाली की अन्य काही कारणामुळे झाली. पण डेथ सर्टिफिकेटनुसार तर ट्युबरक्लोसिस किंवा TB झालेली होती असं रवींद्र पाटीलच्या डेथ सर्टिफिकेटमध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आले होते. आणि हे त्यांनी जे आहे हे त्याच्या भावांनी स्वतः कोर्टासमोर प्रेझेंट केलेलं होतं. डेथ सर्टिफिकेट किंवा डेथ सर्टिफिकेट हे कोर्टासमक्ष त्यांनी सादर केलेलं होतं. त्याच्यानुसार मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट समोर सेक्शन 33 ऑफ इंडियन एव्हिडन्स ऍक्ट नुसार साक्षीची नोंद करून घेतली. त्यानुसार 304 पार्ट 2 हे IPC लागू होत नाही, कारण की आरोपीच्या वकिलाचं असं म्हणणं आहे की 304(2) जेव्हा तुम्ही आरोपीवर लावता आहात त्या बाबतीत साक्षीची जे आहे किंवा जे साक्षी आहे ते मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट समोर तो घेतल्या गेलेली आहे. पण सेशन कोर्टाचंही काम होतं ते की त्यांनी 2002 ते 2007 पर्यंत तो त्यांना 5 वर्षाचा पिरियड मिळाला होता. त्याच्या अंतर्गत त्यांनी ती साक्ष का घेतल्या गेली नाही, ती साक्ष त्यांनी घेणं महत्त्वाचं होतं. सेशन कोर्टाने मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटच्या साक्षावर सगळा विश्वास ठेवून त्यांनी कन्व्हिक्शन रेट का दिला असावा आणि त्यांच्यावर 304(2) का लावले असावे, हाही सुद्धा डिफेन्स लॉयरनी सगळ्यात मोठा प्रश्न केलेला आहे. गाडीच्या डाव्या बाजूचा टायर फुटल्याने हा अपघात घडला व डाव्या बाजूच्या गाडीचा दरवाजा ह्या सगळ्या इन्सिडेंटमुळे खराब झाल्याने तो ओपन करता आला नाही व आरोपीला ड्रायव्हरच्या सीटवरनं बाहेर पडावं लागलं. म्हणजे डिफेन्स लॉयरनी हे सिद्ध करून दाखवलं की ड्रायव्हरच्या सीटच्या बाजूला सलमान खान बसलेला होता. सलमान खान ड्रायव्हर सीटवर बसून गाडी चालवत नव्हता, कारण की जेव्हा लॉन्ड्रीला धडक मारली होती त्या कारने
त्यावेळेस डाव्या साईडचा जो गाडीचा दार आहे तो जाम झाल्याने किंवा तो पॅक झाल्याने त्याला सलमान खानला तिथून उतरता आलं नाही, म्हणून त्याला उतरायसाठी त्यांनी ड्रायव्हरच्या सीटचा म्हणजे ड्रायव्हरच्या सीटच्या बाजूचा दार उघडून तो बाहेर आला, म्हणून लोकांनी त्याला ड्रायव्हरच्या सीटवरनं खाली उतरताना बघितलं. पण प्रत्यक्षात कोण गाडी चालवत होतं हे कुठेही स्पष्ट होत नाही, कारण की जो सगळ्यात महत्वाचा आय विटनेस होता रवींद्र पाटील, हे सांगण्यासाठी तो हायकोर्टामध्ये नव्हता. म्हणून रवींद्र पाटीलनी जे विटनेस सादर केलं होतं किंवा जी साक्षीची नोंद दिली होती तेही सुद्धा डिफेन्स विटनेसनी काही बाबतीत चुकीचे ठरून हायकोर्टात समक्ष हे म्हटलेलं आहे की ह्या एव्हिडन्सला काहीही व्हॅल्यू नाही, कारण की आम्हाला त्याची क्रॉस एक्झामिनेशन घेता आली नाही किंवा आम्हाला त्याला काही बाबतीत प्रश्नही सुद्धा विचारता आले नाही. परंतु सगळ्यात महत्त्वाचं जो होतं कमल खान, याची सुद्धा आय विटनेस म्हणून साक्ष घेता आली असती सेशन कोर्टाला, पण सेशन कोर्टाने तेही सुद्धा नोंदवले नाही किंवा त्याची विटनेसच्या लिस्ट मध्ये नाव असून सुद्धा त्याचं साक्ष घेतली नाही. हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे सत्र न्यायाचा किंवा प्रॉसिक्युशनचा किंवा पोलीस अधिकाऱ्यांचा सुद्धा. त्याच्यानंतर अशोक सिंह हा JW मॅरियट हॉटेल पासून गाडी चालवत होता आणि इन्सिडेंट होईपर्यंत आरोपी गाडीत नव्हता चालवत. म्हणजे डिफेन्स लॉयरने हेही सुद्धा प्रूव्ह करून दिलं की अशोक सिंहच गाडी चालवत होता, सलमान खान गाडी चालवत नव्हता. मॅनेजर JW मॅरियट व रेन बारने खोटे बिल सादर केले की आरोपीने मद्यप्राशन केले होते म्हणून. PW जे आहे म्हणजे प्रोसिक्युशनचे विटनेस आहे नंबर 2 आणि 4 जे की इंजर्ड पर्सन मधनं येतात, यांची क्रॉस एक्झामिनेशन घेण्यात नाही आली. त्यांची साक्ष पोलिसांनी कोर्टात समक्ष सादर केली नाही व त्यांनी मुंबई पण सोडली व डॉक्टरच्या सांगण्यानुसार ते दोघं बोलण्याच्या स्थितीत नव्हते. ते दिनांक 26/12/2006 ला मुंबईत नव्हते व 2014 ला 26/4 ला मुंबईत परत आले व UP वरून त्यांनी कुठलेही असा उल्लेख केलेला नाही की आरोपी गाडीतून खाली उतरला होता की नव्हता. आता हे जे त्यांनी जे विटनेस जे दिलेले होते की पोलिसांनी त्यांना जाण्याची मुभा कशी काय दिली गावाकडे आणि गेल्याही नंतरही सुद्धा PW जे 2 आणि 4 होते म्हणजे त्यांचं की गंभीर स्वरूपाचा जो अपघात झालेला होता किंवा गंभीर स्वरूपाची दुखापत झालेली होती त्यांना, त्या बाबतीतही त्यांनी यांची साक्ष का नोंदवली गेली नाही किंवा त्यांच्या साक्षीमध्ये त्या लिस्टमध्ये नाव असून सुद्धा या इंजर्ड पर्सनचे त्यांनी साक्षी का घेतल्या नाही. त्यांचे साक्षी घेणे महत्त्वाचे नव्हते का? जर त्यांची साक्ष जर घेतली गेली असती तर त्यांनी हे सांगितलं असतं की गाडीवरून म्हणजे गाडी कोण चालवत होता किंवा गाडीच्या सीटच्या ड्रायव्हरच्या सीटवरनं कोण खाली उतरला, हेही सुद्धा प्रॉसिक्युशनला महत्त्वाचं वाटलं नाही. त्याच्यानंतर PW9 जे आहे मीन्स मुन्ना खान यांनी कोर्टात समक्ष साक्ष दिली तेव्हा सेक्शन 164 CRPC नुसार नोंदवून घेतली होती, पण क्रॉस एक्झामिनेशन झाली तेव्हा आरोपीच्या वकिलाने विचारले की साक्ष दिल्यानंतर जबाब वाचला होता का व ती भाषा समजली होती का. तेव्हा जो मुन्ना खान होता ज्यांनी की प्रोसिक्युशनच्या रिलेटेड साक्ष दिलेली होती, त्यांनी हे सांगितलं की मला भाषा समजली नव्हती व जे रेकॉर्ड पण केले गेले पण ते त्यानंतर न समजताच मी साइन केली. म्हणजे हाही सुद्धा जो विटनेस आहे हाही सुद्धा वीक झाला की जो मुन्ना खान म्हणून ज्याला प्रेझेंट केलं होतं कोर्टाच्या समक्ष किंवा जेव्हा त्याची चीफ एक्झामिनेशन घेण्यात आली होती त्यावेळेस त्याला ते सगळे स्टेटमेंट नोंदवून घेण्यात आले ते त्याला वाचून दाखवले नव्हते असं त्याचं क्रॉस एक्झामिनेशन मध्ये म्हटलं गेलं आणि त्याला कोर्टाची भाषा समजलेली नव्हती पण त्यांना न समजताच त्याने साइन केली, म्हणून हाही सुद्धा विटनेस वीक झाला असंही सुद्धा डिफेन्स लॉयरनी म्हटलेलं आहे. त्यानंतर PW चौथा म्हणून जो आहे कलीम पठाण ची क्रॉस एक्झामिनेशन घेत असताना त्यांनी हे सांगितले की आवाज झाल्यानंतर मी उठलो आणि समजलंच नाही की काय घडलं. ते डाव्या हातावर बंपरच्या खाली होता त्याचा डावा हात आणि तो हात हलवू शकत नव्हता. रात्री जास्त अंधार असल्यामुळे गाडी किंवा कार किती पायऱ्या चढली किंवा नाही
या गाडीमध्ये 3 व्यक्ती होते की 4 व्यक्ती होते हेही तो प्रॉपर सांगू शकत नव्हता क्रॉस एक्झामिनेशन मध्ये. म्हणून PW4 ज्याला की इंजर्ड झालेल्या त्या 4 लोकांमधून हा व्यक्ती जो आहे तो पठाण, त्यांनीही सुद्धा क्रॉस एक्झामिनेशन घेताना ह्या बाबतीत साक्ष त्याची पलटून घेतली. आता पुढची साक्ष जी होती ती P11 म्हणजे अब्दुल. हा प्रत्यक्षात काय घडले सांगू शकत नव्हता. त्याने घटनास्थळी अपघात कसा घडला हेही तो लोकांकडून ऐकून अपघातात आरोपी हा आहे याच्यावरच त्यांनी ती साक्ष दिलेली होती चीफ एक्झामिनेशन मध्ये, असं त्यांनी क्रॉस एक्झामिनेशन मध्ये सांगितली होती. म्हणजे डिफेन्स वकिलांनी सुद्धा हा जो विटनेस आहे हा हिअरसे विटनेस आहे. मीन्स दुसऱ्यांकडनं ऐकून, तिसऱ्या व्यक्तीकडनं ऐकून ती गोष्ट कोर्टासमोर मांडणे हे जे आपण बघतोय की एव्हिडन्स ऍक्ट नुसार जे आहे हिअरसे एव्हिडन्स मांडल्या गेलेला आहे किंवा याला हिअरसे एव्हिडन्स म्हणून प्रूव्ह केला गेलेला आहे. आता जर PW2 आणि PW3 जे आहे क्रॉस एक्झामिनेशनच्या वेळेस स्पष्ट सांगू शकत नव्हते की आरोपींनी मद्यप्राशन केले होते किंवा नाही, किंवा गाडीमध्ये 4 व्यक्ती होते की 3 व्यक्ती होते, हेही सुद्धा क्रॉस एक्झामिनेशनला त्यांनी प्रॉपर सांगितलं नाही. त्याच्यानंतर प्रोसिक्युशनचा जो विटनेस होता कोर्टात क्रॉस एक्झामिनेशन मध्ये सांगितले की रात्रीच्या वेळी घरी झोपले असताना बाहेर आवाज आले आणि गर्दी खूप होती. त्याने बाहेर येताच आरोपी त्याच्या जवळ आला आणि कमांडर सेव्ह मी असं विनंती करत होता. तो आरोपीला लहानपणापासून ओळखत होता आणि त्यावेळेस त्यांनी हे सांगितले की आरोपीच्या तोंडाचा वास येत नव्हता. ज्यावेळेस ही घटना घडली होती त्यावेळेस सलमान खान त्याच्याकडे धावत गेला, कारण की तो आरोपीला किंवा आरोपी त्याला ओळखत होता आणि त्यावेळेस त्यांनी त्याला म्हटलं होतं की कमांडर सेव्ह मी. जेव्हा तो हे शब्द बोलला त्यावेळेस ह्या विटनेसने असं सांगितलं, हे प्रोसिक्युशनचे विटनेस होते पण क्रॉस एक्झामिनेशनच्या वेळेस हे त्यांनी सांगितलं होतं की त्यावेळेस सलमान खानच्या तोंडाचा असा कोणत्याही प्रकारचा वास येत नव्हता. म्हणून हे सिद्ध होत नाही की रात्रीच्या वेळेस ज्यावेळेस घटना घडली होती त्यावेळेस सलमान खानने दारू पिलेली होती की नव्हती. तो मद्यप्राशन केलेला नव्हता जेव्हा तो PW7 जो होता तो जो त्याच्या सोबत होता. मीन्स जो प्रोसिक्युशनने विटनेस म्हणून जो सादर केला त्या बाबतीत विटनेसने क्रॉस एक्झामिनेशनला हे म्हटलं आणि त्यांनी हे पण म्हटलं की तो लुकिंग नॉर्मल अँड वॉकिंग प्रॉपरली, की तो माझ्याकडे प्रॉपरली चालत आला. तो कुठेही एकदाही पडला नाही, दोनदाही पडला नाही आणि त्यांनी माझ्याशी बोलताना सुद्धा लुकिंग त्याचं जे होतं किंवा त्याचं जे बिहेवियर होतं हे प्रॉपरच होतं. म्हणजे प्रत्येक प्रोसिक्युशनचे विटनेस हे क्रॉस एक्झामिनेशनला पलटले किंवा काही जे विटनेस होते हे हिअरसे विटनेस होते किंवा काही विटनेस जे होते हे फितूर झाले आणि त्याच्या अंतर्गत डिफेन्स लॉयर हा स्ट्रॉंग झाला आणि डिफेन्स लॉयरनी आपल्याच व्यक्तीला मीन्स आपल्याच आरोपीला निर्दोष म्हणून सुद्धा सुटका केली. हे सगळे जे मी सिक्वेन्स सांगते हे याच्यासाठी महत्वाचे आहे की तुम्ही जेव्हा आयोग म्हणून जेव्हा काम करता आहात तेव्हा तुमच्या चुका कुठे होतात आहे आणि त्या तुम्ही चुका कशा दुरुस्त करायला पाहिजे की म्हणजे आपली केस स्ट्रॉंग झाली पाहिजे आणि आपला कन्व्हिक्शनचा रेट वाढला पाहिजे. आणि त्याच्यानंतर हे जे सगळे विटनेसेस आहे हे विटनेस जेव्हा त्यांनी क्रॉस एक्झामिनेशनच्या वेळेस प्रेझेंट केले त्यावेळेस खूप मधातला ड्युरेशन होऊन गेला होता जो की 5-6 वर्षाचा होऊन गेला होता आणि 5-6 वर्षांनंतरही सुद्धा काही बाबतीत विटनेसला काही आठवतात किंवा काही बाबतीत विटनेस खोट्या सुद्धा विटनेस किंवा काही बाबतीत हॉस्टाईल सुद्धा होतात, जे की आपण इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये चांगल्या प्रकारे शिकतो की हॉस्टाईल विटनेस मीन्स कोणता विटनेस की तो काय सांगतो काय नाही सांगत आणि त्याच्यामुळे जो विटनेस आहे किंवा त्याच्यामुळे जो पुरावा आहे हा कसा काय बाबतीत वीक होत जातो किंवा निष्फळ ठरत जातो. त्याच्यानंतर अँड्र्यू रोडवर जे आहे 10-12 स्पीड ब्रेकर असल्याने होली फॅमिली नावाचं हॉस्पिटल समोरच्या रोडचं काम सुरू असल्याने गाडीचे टायर जो आहे लेफ्ट वाला तो फुटला व स्पीड ब्रेकर असल्याने गाडीची स्पीड ही कमीच होती. हेही सुद्धा डिफेन्स लॉयरने प्रूव्ह करून दाखवलं की ज्या रोडनी गाडी चालवली होती सलमान खाननी किंवा त्या अशोक सिंहनी त्यावेळेस 10 किंवा 12 स्पीड ब्रेकर होते आणि 10-12 स्पीड ब्रेकर असल्यामुळे कोणताही व्यक्ती गाडी फास्ट चालवू शकत नाही असं त्यांनी डिफेन्स लॉयरनी आपल्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर केल्या, समक्ष केल्या, कोर्टासमोर प्रेझेंट केल्या त्या आणि त्याच्यामुळे म्हटले की जर ह्या गोष्टी जर असतील
तर बट ऑब्विसली 90 किंवा 100ची स्पीड होऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट जिथे की हॉस्पिटलचं काम सुरू असल्यामुळे तिथे ज्या की डॅमेज ज्या काही गोष्टी पडलेल्या होत्या रस्त्यांवर त्याच्यामुळे त्या सलमान खानच्या गाडीचा टायर फुटला आणि टायर फुटल्यामुळे त्याचे जे आहे गाडीवर कंट्रोल होऊ शकले नाही आणि गाडी कंट्रोल नाही झाले त्याच्यामुळे त्याने ऍक्सिडेंट झाला. हे सगळे डिफेन्स लॉयरने एका सिक्वेन्सने प्रूव्ह करून दाखवलं. आणि हीच गोष्ट ज्या वेळेस आयोनी जर केली असती तर त्यावेळेस तर ब्रेक लागलेला होता का, त्या घटनास्थळी ही गोष्ट सुद्धा पाहता आली असती किंवा स्पॉट पंचनामा करतानाही सुद्धा गाडी घासल्या गेलेली आहे का, गाडीचं टायर घासलं गेलेलं आहे का, किंवा स्टेअरिंगवर सुद्धा ज्या फिंगरप्रिंट्स असतात त्याही सुद्धा आरोपीच्या होत्या की दुसऱ्याच्या होत्या हेही सुद्धा इन्व्हेस्टिगेशन मध्ये पोलिसांना करता आल्या असत्या. पण पोलिसांनी ह्या बाबतीत ह्या गोष्टी केलेल्याच नाहीयेत. आणि जर ह्या गोष्टी केल्या असतात तर मग आज आरोपीला कन्व्हिक्शन रेट झाला असता, ऍक्विटल तो झाला नसता. त्यानंतर योगेश नावाच्या व्यक्तीने टोयोटा लँड क्रुझर साठी वॅलेट पार्किंग आणि हॉटेल JW मॅरियट वॅलेट पार्किंगचा उल्लेख कोर्टात का केला नाही हेही सुद्धा एक प्रश्न डिफेन्स लॉयरने केला. की जे मी तुम्हाला आधी म्हटलं होतं की ज्यावेळेस त्यांनी ती पार्किंग किंवा ज्यावेळेस त्या कमलेश वर्माकडनं पार्किंगचा टॅग घेण्यात आला होता त्यावेळेस ते पार्किंग वेगळं होतं. पण योगेश नावाचा जो कर्मचारी होता त्याच्याकडे जे वॅलेट पार्किंग म्हणून जे टॅग दिला जातं त्या संदर्भात योगेशची कोणत्या बाबतीत चौकशी केली नाही. आणि हे पोलिसांना माहीत होतं म्हणे की योगेशही तिथे त्यावेळेस ड्युटीला होता. पंचनाम्यामध्येही नोंद केली नाही आणि योगेश आणि त्याचे कर्मचारी यांनी बॉडीगार्डला ड्रायव्हर सीट जवळ उभा होता असं सांगितलं पण ड्रायव्हर सीटवर बसलेला नव्हता. आरोपींना त्यांना टिप म्हणून 4-5 जणांना आरोपींनी त्या व्यक्तींना 4-5 जणांना टिप म्हणून 500 रुपये प्रत्येकी दिले. त्यानंतर तो हॉटेलमध्ये गेल्यावर त्यांनी एक्झॅक्टली कोण गाडी चालवत होता हे योगेशनी आपल्या कोणत्याच बाबतीत क्रॉस एक्झामिनेशनला प्रूव्ह केलं नाही. त्यानंतर पोलिसांनी योगेश व इतर कर्मचारी व इतर जे गार्ड होते कॅबिन मध्ये यांची तपासणी केली नाही व कोणतेही नोंद देखील सुद्धा केली नाही. आता ही का केल्या गेली नाही, योगेशची का विचारपूस केल्या गेली नाही हा ही सुद्धा खूप मोठा लॅक्युना आहे पोलिसांच्या तपासणी अंतर्गत सुद्धा. मग रेन बार मधील आरोपींचं रम आणि अल्कोहोलचे बिल हे त्यांचे नसून बिलावर कस्टमर नेम नाही, टेबल नंबर पण नव्हता आणि आरोपी सोबत त्याचा भाऊ, मित्र आणि काही व्यक्ती होते. आरोपीने पांढऱ्या कलरच्या ग्लासमध्ये रम घेतलेली होती किंवा पाणी हेही सुद्धा प्रोसिक्युशन प्रूव्ह करू शकलं नाही. आणि आरोपीने टेबल पण बुक केलेला नव्हता. जे बिल रेकॉर्डवर दाखवण्यात आले प्रोसिक्युशननी त्या बिलमध्ये टेबल नंबर पण नव्हता आणि त्या बिलवर एकाही व्यक्तीचं नाव नव्हतं. ज्यावेळेस आपण हॉटेलमध्ये जातो त्यावेळेस फक्त टेबल नंबर ही नोंद असतं, त्याच्यावर कुठेही असं नोंद नसतं की कोणते कस्टमर, त्या कस्टमरचं नावही सुद्धा बऱ्याच हॉटेलमध्ये रेफर केल्या जात नाही. परंतु जे की आयोने जो की बिल जे प्रेझेंट केले होते कोर्टासमोर त्याच्यावर बिलावर कोणत्याच प्रकारचे कोणत्याच व्यक्तीचं नाव नव्हतं. म्हणून आरोपीच्या वकिलाने हे सिद्ध केलं की हे कशावरनच आरोपीचे बिल असू शकतात, कारण की तो फक्त व्हिजिट द्यायला गेला होता आणि हे जे बिल पे करण्याचं काम जे होतं ते त्याचा भाऊ जो आहे सोहेल खानने केलेलं होतं, कारण की सोहेल खाननेच ऑर्डर केलेली होती आणि आरोपींनी फक्त बिस्लरी वॉटर पिलेलं होतं. त्यांनी कोणत्याच प्रकारचं असं काही रम, वाईन किंवा अल्कोहोल हा प्रकार घेतलेला नव्हता. हे सुद्धा डिफेन्स लॉयरनी प्रूव्ह करून दाखवलं. त्याच्यानंतर काही टेबल नंबर सहित दुसऱ्याच्या नावाने म्हणून हे बिल आरोपींचे नाही हेही सुद्धा रेकॉर्डवर त्यांनी सादर केलं. आणि जे इन्व्हेस्टिगेशन एजन्सी होती ने डुप्लिकेट बिल सादर केले असंही सुद्धा आरोप डिफेन्स लॉयरने केलं की सेक्शन 65B ऑफ इंडियन एव्हिडन्स ऍक्ट नुसार पेड बाय सोहेल खान हे लिहिलेलं होतं. तरीही सुद्धा सलमान खानच्या नावावर हे बिल देण्यात आलं किंवा सलमान खानच्या नावावर हे बिल रेकॉर्डवर करण्यात आलं. हेही सुद्धा जे आयो होते त्यांनी ही चुकीची गोष्ट केली असं डिफेन्स लॉयरनी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर PWJ होते डॉक्टर पवारनी OPD फॉर्म व EPR रजिस्टरवर सही व लेफ्ट थंबचं इम्प्रेशन घेतलं होतं आरोपीचं. ज्यावेळेस आरोपींचे रक्ताचे नमुने घेण्यात आले किंवा ब्रीदिंग टेस्ट जेव्हा घेण्यात आली होती
त्यावेळेस जेव्हा पवार होते, शशिकांत पवार म्हणून, त्यांनी त्यावेळेस ओपीडीचा फॉर्म भरून घेतला होता आणि प्रत्येक ज्यावेळेस एखादा व्यक्ती टेस्ट करायला जातो हॉस्पिटलला तेव्हा EPR रजिस्टर म्हणून सुद्धा नोंद करावी लागते ह्या लोकांना. त्यावेळेस सुद्धा EPR रजिस्टर त्यांनी नोंद केलेली होती, परंतु टेस्ट करण्यापूर्वी आणि OPD फॉर्मवर अल्कोहोल पण आढळली नाही. कारण की ज्या वेळेस जर काही गोष्टीच्या अंतर्गत आपण तपासणी करायला जातो त्यावेळेस EPD रजिस्टरवर कोणताही डॉक्टर हे नोंद करतो की यांना कोणत्या बाबतीत रिपोर्ट द्यायचे आहेत आपल्याला. मग ज्यावेळेस रक्ताचे नमुने देण्यात आले त्यावेळेस EPD रजिस्टरवर किंवा OPD फॉर्मवर हे लिहिलेलं कुठेच आढळलं नाही की आपल्याला याचं अल्कोहोल शोधून काढायचं आहे किंवा या बाबतीत सगळ्या गोष्टी तिथे नमूद केलेल्या होत्या, पण अल्कोहोल हा वर्ड्स OPD फॉर्मवर किंवा EPD रजिस्टरवर नोंद केला गेला नाही. त्याच्यामुळे डिफेन्स लॉयरनी हेही सुद्धा जे रेकॉर्ड केलेलं होतं हेही सुद्धा खोट्या प्रकारचं सादर केलं, हेही सुद्धा प्रूव्ह करून दाखवलं.